कधीपासून ते तांब्याशी करतोय. गेलो किचन मध्ये हाणला दगड बघा 5 मिनिटांनी काय पण झालं हो. मग 5 मिनिटांत झालं. मला सगळं रेडी करता येतं, फक्त हे गोले करता येत नाही. जमलाच. नैवेद्याला पाणी सोडायला पाणीच नाही आणलं, विसरलो. म्हणजे ती राहिलं पाणी तिकडेच आणि इकडे बघा ये कसरत नाही हो त्याला पाणी. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर आजचा वार आहे गुरुवार आणि आज आम्ही सकाळपासून करतो ती म्हणजे घराची साफसफाई. म्हणजे हॉल वगैरे पूर्ण साफ करून घेतला आहे. आणि इथे बघा प्ले बटन समोरच म्हणजे एंट्रीलाच लावलेला आहे आपला सिल्वर प्ले बटन. आणि इथं आम्ही काही दिवसात छत्रपती शिवाजी महाराजांची पण मोठी फ्रेम लावणार आहोत. हे सर्व काढलेत. आता हे आमचे दोघांचे फोटो आहेत ते आम्ही सेपरेट रूममध्ये लावणार आहोत. थोडा चेंज केला आहे, साफसफाई पण चालू आहे आणि एके साईडला भक्ती जेवणाची पण तयारी करते. बघूया आजचा काय मेनू आहे. आज गुरुवार बोलल्यावर आज व्हेजच भेटेल. गुरुवार आहे म्हणजे व्हेज, पण व्हेज मध्ये खूप प्रकार असतात. तर आज तू कुठला प्रकार करणार आहेस? आज मी करते वरण भात, मटरची भाजी. काय बोलते? आणि या तुझ्या फेवरेट शिंगा भाई. जेव्हापासून शिंगा आणल्या ना कशात त्या दिवशी याचा कटल्याचा, हा कटल्याचा डोका त्यामध्ये टाकली शेंग. काल काय केलं ते आपण कोलंबी त्यामध्ये टाकली शेंग. आणि काल सुकी मच्छी नाही, सुक्या मच्छीत नाही टाकली. सो असू दे. आणि हे कशासाठी केलंय? हे काय झालं माहितीये का? 1 मिनिट मला गॅस कमी करू दे. काय झालं, आपलं लग्न झाल्यापासून आपण देवाऱ्यात जात होतो, म्हणजे आपलं कुटुंबाचं देवार आहे तिथे, पण घरातून बनवून गोड काही नेला नव्हता. तर आज गुरुवार पण आहे, आपण घरात पण आहोत, म्हणून मी बनवणार आहे पुरणपोळी. आणि 3-4 दिवस आम्हाला आराम आहे, म्हणजे आम्ही 3-4 दिवस घरातच आहोत. आणि परवा आणि यरवा लागली परत आम्हाला शूट. आणि इकडे डाळ. आणि ह्या काय? तो तूप बनवायचंय, काढून ठेवली फ्रीज मधून. तूप पण बनवणारस का? सो चलो थोडासा करून घेऊ ना. आजचा भक्ती मॅडमचा मेनू आहे डाळ भात आणि भाजी आणि पुरणपोळी. सो चलो संध्याकाळी मस्त देवारात पण जाऊया आणि गावातल्या घरी पण जाऊया. ओके, सो कंटिन्यू राहा तुम्ही आमच्या सोबत. तर मित्रांनो इकडे बघा, आम्ही आमचाच ब्लॉग बघून एन्जॉय करतो. म्हणजे अपलोड झाला की आम्ही पण लावतो आणि बघतो कसा ब्लॉग झाला आणि कसा नाही. आणि भक्तीची डाळ शिजलेली आहे. आणि आता काय करते ती? आता मी वाटते म्हणजे फक्त कमी आहेत, म्हणजे नैवेद्यासाठीच केलंय. नाहीतर मग पुरणपोळी करायला दोघी तिघी जण लागतात. हे फक्त नैवेद्यांसाठी. सो चलो पटापट घाई करा. मी काय बोलते, तुम्ही मच्छी टाकली? ऊन आलंय. हा मग टाकली काय? काम वाटून दिली ना आज मॅडमने. आज कामाचा दिवस, कारण मी उठल्यावर नाश्ता केला, लगेच देव धुतले, सगळे देव साफ केले, म्हणजे देवाला साफ केला. लगेच काय केलं, जेवण बनवायला लागली. लगेच पुरणपोळ्यांचा करायला घेतला. आणि आता लगेच पुरणपोळ्या बनवून आपल्याला जायचंय गाव. खरं तर म्हणजे मित्रांनो आज तिचा उपवास आहे आणि ती देवासाठी नैवेद्य करते. तर तिला मच्छीला हात नाही लावत, म्हणजे ती आज तर तिने मला तो काम सांगितलाय. आणि नैवेद्याचा आहे म्हणून ती बोलली की तुम्ही सुकत लावा, मच्छीला मी आज हात नाही लावत. आणि इकडे बघा कशी लावली मी मच्छी सुकत. तिथे थोडा ऊन यायचा बाकी आहे, पण येईल. सो चलो. तशी तशी पण तू कामं वाटूनच देतस. कधी वाटून? कांदे आणा 1/2 किलो, लसूण आणा 1/2 किलो, बाजारात तुम्हीच कांदे 1 किलो, लसूण 1/2 किलो. लसणाचा लय भाव झाला. लसूण कसे किती? 400 रुपये किलो.
हा 400 रुपये पाव, 100 रुपये पाव. बाबा बाबा एकदम बारीक एवढीशी पाकली ती 50 रुपये पाव. 50 रुपये पाव. चला पटापट वाट आणि मग पुरणपोळी करूया. अरे कधीपासून ते तांब्याशी करतोय. गेलो किचन मध्ये हाणला दगड बघा 5 मिनिटांनी केला. काय पण झाला हो. मग 5 मिनिटांत झाला तांब्याशी अशी बघ अशी करते अशी. ओ इथे लाल झालं. नाही लाल झालता हो, हात पण मागलेले. किचन मध्ये तांब्या नाही दगड. 2 मिनिटांत काम 50. हे बघ नाही झालं बघू. हा होते भरपूर होते. माझा चालली मी असं नाही केला काही पण नका कर. मी तसं तोंड नव्हता केला. बघते माझ्या गेलो घेतला दगड. पण तो तांबे टोचतो का नाही टोचत. तांबे टोचल तिकडं. बाबा माझा हात लाल झालता. हे बघ याच्याशी हे बघ याला चिपकत पण नाही काही पण नाही. यांकरला हे बघ फिरवाचा बस. 5 मिनिटात गेला नाही. झालं हो खरं ते दगडाशी झाला. भरपूर निघतंय. जाम झाला हो ना. पटापट निघला. हो मला बोलत हो तुमचा बोलतो डोका तुमच्याच करे ठेवा. तो डोका कामाला आला. तुमचा बोलतो डोका तुमच्याच करे ठेवा बोलत. आई ग मला हसून माझं पोट दुखला. हे बघ आता करा कीजिए. हात पण नाही दुख यार. पण हात काढ होतंय ना. बस पुरण वाटून झाला आणि आता सर्वात आधी आम्ही जेवतो आणि मग पोळ्या करायला घेतो. सो राईस डाळ जरा घट्ट झाली कारण मला घट्ट आवडतं. तुम्हीच बोलता ना घट्ट. आणि इथे भाजी दोघांसाठी. बाबा बघ टेकली ती टेकली नाही हो भरपूर ती पण राहील बघा. म्हणजे संध्याकाळी वेगळी काय करणार का काय एवढं. संध्याकाळी लाल कोबी लाल कोबी आणली ती काय आणि चपाती. सो चलो मस्तपैकी जेवतो आणि पुरणपोळीच्या मागे लागतो. पुरणपोळी करू. काय चला झाली सुरुवात पुरणपोळी बनवायची. पोळ्या करायला घेतल्या भांडी पण नाही घातली. मला झोपून पण दे नाही बाय. झोपून पण देत नाही. मग लास्ट टाइम तुला नव्हतं ना या जमला. हा माझा काय माहिती का मागच्या वेळेस म्हणजे शेवटचा गुरुवार होता तेव्हा केलेल्या ना पोळ्या. तेव्हा सोनीताई होत्या, आई होत्या, मम्मी होत्या आणि छकुलीताई पण होत्या. हा तर तेवढा काही मला वाटला नाही. यावेळेस कसं एकटी ना. आणि माझं काय आहे का मला सगळं रेडी करता येतं फक्त हे गोले करता येत नाही. जमला आज. हा मी ट्राय केला बोली. पहिला ट्राय केला काय. हा नाही ही पहिला ट्राय केलेली. अच्छा ही म्हणजे गोला केला लाटून बघितली झाला मग बाकी गोले केले करून ठेवले. चला मॅडमला म्हणजे प्रॉपर आता शिकली पुरणपोळी. किती झाल्या 1 2 3 4 5 6 8च नाही ते आता नैवेद्यापुरतीच केलेले ना. हा म्हणजे झालं ते नैवेद्यालाच संपतील. म्हणजे आपल्याला घरात पण खायला नाही भेटणार एखाद दुसरी. चालेल घे बनव आता पटापट करून घे. हा मी थोडा तोपर्यंत आराम करतो. तुझ्या पोळ्या होत नाही तोपर्यंत. पण सकाळपासून भरपूर केलाय. आणि मग नंतर जाऊ आपण देवाऱ्यात. ओके बनव पटापट. माझी पोळी हो एक तरी दाखवायला पाहिजे ना. झाली. आणि मित्रांनो चौपत नैवेद्य दाखवत नाही तोपर्यंत मला चौपन घेऊन देत नाही ती. नसतं खायचं. यांना मला सांगायला लागतं हो खाऊ नका चाकून बिकून बघू नका नाही तर बाबा दिसला का पहिला खातात. चल झाली मस्त झाली. झाली ना. झाली ये बाय पण भारी देवा बाय पण भारी रे. आणि मित्रांनो मी थिएटरला मूवी बघितला नव्हता. सो आता बघायला घेतला म्हणजे दाखवत नाही. म्हणजे 3 दिवस झाले ते मूवी
बघतात तर मूवी अरे टाइम पण भेटला पाहिजे ना. नाही समजला, स्टोरी समजतं थोडा थोडा. आता सिरियल लागतं थोडी ना, एकदाच लागतं. आज अर्ध्या तासाचा, उद्या अर्ध्या तासाचा, तसा मूवी बघत घेतला मी. बघतो मी तो पण. चल कोण कोण असं ना खाली पेपर नाही तर कपडा घेतात हा 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 लाटायला. तू डायरेक्ट चालेल, बनव पटापट. काय बघते? देव बघते मी, देव. चला मस्त पुरणपोळ्या झालेल्या आहेत आणि पहिले आमच्या देवांना नैवेद्य दाखवलेला आहे. आणि बघा भक्तीबाईची कशी पूजा असते रोज रोज. सो चलो, आज मस्त देव पण धुतल्यात ना, एकदम फ्रेश वाटते. चला आता गावात देवाऱ्यात. हो देवाऱ्यात आणि आपल्या गणपती बाप्पाच्या मंदिरात. आज काय गुरुवार आणि काय गुरुवार आणि आज पौर्णिमा पण आहे ना. हा सो चलो जाऊया. चलो मिलते हैं देवाऱ्यात आणि मंदिरात. ठाकूर परिवार कुलदैवत. देवारातून आलो, मंदिरातून आलो आणि आता आलोय ते म्हणजे आमच्या बापूजी देवाच्या मंदिरात. म्हणजे लग्नानंतर हिला पहिल्यांदाच घेऊन आलोय. हिला मी रस्त्यातून दाखवायचो तिकडे आपला बापूजी देव आहे, बापूजी देव आहे. ही बोलायची न्या कधीतरी. सो फायनली किती दम लागलाय. काय झालंय माहिती का तुम्हाला, मी सांगते. तिथे कमान होती बापूजी देव, हा रोड, हा तो रोड, हा इथे येतोय. मी बोलले ती कमान आहे, कमानीतून चला ना आतमध्ये. नाही तो रोड नाहीये, मी आलेलो आहे, मी येतोय, मला माहिती आहे ना. हाणला त्या दगडीतून गाडी मागे. सो चलो बापूजी देवाचं पण दर्शन घेऊया आज आलो तर. चला एलकट. जय मल्हार. नैवेद्याला पाणी सोडायला पाणीच नाही आणलं, विसरलो. म्हणजे ती राहिलं पाणी तिकडेच आणि इकडे बघा ये कसरत नाही हो त्याला पाणी. एवढा टाइम थोडी आला असता एवढ्याला. नाही सांगते तरी ऐकत नाही. झालं समाधान आहे का? ओला तरी आतमध्ये. मग चला इथे जेवण पण बनवतात. मान देतात ना. अच्छा हा मान देतात. चला आता पाणी ना आणला, देवा माफ कर, तसाच स्वीकार कर. काय हो ना. चला बघा आमची गाडी कुठे. न मंदिर इथे ना, गाडी इकडे. आता घेतो ना तिला वरती. चला सर्व मंदिरातून आलो पाय पडून आणि आता केली जेवणाची तयारी. हे बघा ती लाल कोबी मस्त. आम्ही याचा सलाड पण करू. करायचा का?
हा आणि आता सुकी भाजी ना. सुकी भाजी सुकी भाजी. ते लाल कोबीची. लाल नाही, तो पर्पल आहे. पर्पल. हा आणि बाहेर इतका आवाज काय येतो हॉल मध्ये. बघे कोण आलाय. कोण आलाय. पक्की असतं पक्की ब्लॉग बघून. तर ब्लॉग बघते. पक्की असतं काय. आमचाच ब्लॉग बघते म्हणजे आज दिवसभर आम्ही 2 ब्लॉग बघला आमचंच. बाजार आणि स्वतःलाच बघून हसतंय. याला झाली घाई काय. भूक लागली. चला आमचा पण जेवण आता शिजतय. बाबा बघ कसा. चला आपण मुलाची भाजी. हो ना तशीच पानं आहेत ना. बघत काय मग उद्या येशील बघायला. काही झाली काय. आलेली आमचा मसाला घेऊन. तो मागं मिरच्या आणलेल्या त्याचा मसाला कुठलाय. 4 किलो ठेवला गावातल्या घरी. 3 किलो आणला इकडे. चला बाय बाय. ओके. हा आपला जेवण झाला नाही ना. त्यांचा झाला शिजला. दादाला भूक लागली ना. बघा आम्ही झेंडा पण कसा लावलाय. आता एक समोर लावू. उद्या आहे 26 जानेवारी. थंडी. तुम्हाला थंडी नाही लागली. लागते. चल पटापट जेवणाची तयारी करूया. भाजी करूया. कुठली भाजी. आपली सुकी भाजी करतेस ना. कोबीची. हा आई आलेली आम्हाला मसाला घेऊन. म्हणजे कुठला तिकडं गावातच. सो अर्धा आम्हाला आणला अर्धा त्यानं ठेवला. आणि पण संपलेला आणि इकडचा पण संपलेला. आपलं तुम्हाला माहिती. तुम्हाला नसेल माहिती बहुतेक. आपला इथला मसाला अख्खा संपलेला ना. तर दुसऱ्या दिवशी मग मम्मी घेऊन आलेल्या थोडासा गावातून. मग त्यांचा पण संपला. तो पण संपला म्हणजे. आणि आता हा आपला पावसाला इथपर्यंत टिकणार आहे. आणि आई आणि मग आई बोलली की पुन्हा आपण जाऊ मिरच्या आणायला. म्हणजे पूर्ण पावसाला काढे. सो चलो आता आम्ही जेवणाची तयारी करतो. जेवण करू. आणि मम्मी बोलत होत्या कोयनाचं मार्केट मम्मीला आवडला. परत जाऊ बोलते. हो सो चलो. म्हणजे ती इकडं आल्यावर ब्लॉग बघत असत आल्यावर. कारण घरी एकटे असं मग ती बघत नाही जास्त. सो चलो कधी कधी बघत. हा आई आणि मम्मी दोघे एकत्र. बाबा फुल मजा घेतात का. सो चलो. हा आमचा जेवण शिजतंय. हो ठीक आहे. नॉर्मल रेसिपी आहे. चल असू द्या. चलो. सो आजचा ब्लॉग पण छोटाच झाला. पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.